Vlog 136. राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता वाजले सकाळचे 9. मी डायरेक्ट आता साईड वरतीच आहे. खाना आपला एवढा सोबत झाला होता, तुम्ही बघू शकता. मी म्हणलं तुम्हाला वाईल्ड लाईफ तिला दाखवता येईल. तेव्हा पूर्ण फिनिशिंग काम झालेलं आहे आपलं. आता या वातावरण असं आहे त्यामुळे ह्याला पाणी नाही मारलं, सुकून देता येईल. पूर्ण काम असंच आहे. आणि ह्या बाजूचं काम चालू आहे. मित्रांनो, हे बघा पूर्ण माल सिमेंट आणि डस्ट आहे, वाशंट ते मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण आळे भरतोय, माझ्याकडून पाईप आहे. मित्रांनो, हे बघा सिमेंट पाणी मारून झालेलं आहे ह्याला, आणि आळे भरायला चालले. आणि एकदा बघा काम चाललंय, पूर्ण मालात पसरून घेणं फिनिशिंगचं काम चालू आहे. फिनिशिंगला टाइम आहे, पण मालाची लेवल काढायचं काम चाललंय. मित्रांनो, आता आम्ही चाललोय जरा रिपेअरिंगचं काम आहे तिकडं. आपला वरती टेरेस चालूच आहे. हे बघा मिस्त्री आलेत आणि आम्ही चाललोय. तुम्हाला बंगल्यावर गेल्यावर भेटतो मी. मित्रांनो, हे बघा ही वरती टाकी आहे, म्हणजे तुम्हाला सगळं टाका पाण्याची टाकी. आता वरती मोठी टाकी बसवायची म्हणून हा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. आणि आता खाली फाउंडेशन केलेले आहे. तिथं आता काय झालंय, स्लॅब मध्ये ड्रिलिंग केल्यामुळे लिकेजचे चान्सेस असतात, त्यामुळे केमिकल कोटिंग करून घ्यायचंय आणि याला बेस कोट करायचं आहे. त्यानंतर ह्याला फरशी लागणार आहे. ते आपलं काम फक्त बेस कोटच आहे. हे काम केलं आपण साफ करून घेतलेले आहे. बघा हे 6 ठिकाणी आहे. हे एक इथं मागे झाले 2, हे एक इथं, आणि हे बघा इथं. आणि तिथं एक ते कटिंग होतंय, थांबलंय. चला आता आपण खालनं सिमेंट घेऊन येऊया. हे बघा आपण VRP लिक्विड मारून घेतलंय. थोडं जास्त ठेवलंय कारण होलात ते थोडं थोडं करून जाईल सुकेन तेवढ्यापर्यंत. हे बघा सुकला तुम्ही. तिकडं मारायचं चाललंय आणि तिथे वेगळं. आता मित्रांनो, हे बघा आता त्या साईड वरून आलोय, ह्या साईड वरती जेवायला बसतोय. हे बघा राकेश बाईवर भिजलोय थोडासा पॅन्ट वर. पाऊस गेला, बुरबुर आली लगेच गेला पाऊस. जेवतो आणि वरती तुम्हाला दाखवतो काय काम चाललंय ते. खरं 2-3 तास. मित्रांनो, आता टेरेसवर आहे बघा आपलं काम चालू आहे. एवढा पोर्शन फक्त राहिला बाकी आता. आणि इकडून बघा पाऊस येतोय, थोडं ते पोर्शन भिजतंय. हे पाऊस थांबला पाहिजे, ना तर आपलं काम थांबल. थोडा संध्याकाळी आला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, वाळलं की थोडस. मित्रांनो, आत्ता वाजलेत 7:30 वाजून गेलेत. आपला हा काल अर्धा टेरे झाला होता, थोडं पाणी मारायचं काम चाललंय रात्री असल्यामुळे. आणि इकडं आपलं हातचं काम केलेलं आपण, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जॉईंट ते पुढे समजून येत नसेल कारण पूर्ण काम आपण व्यवस्थित फिनिशिंग मध्ये केलेले. मित्रांनो, हे बघा आत्ताच घरी आलोय. आत्ता वाजलेत 8:45. तुम्ही गाड्यावर बघू शकता. हे बघा गाड्यात तर 9 वाजून 5 मिनिटं झालेत. मी 8:45 वाजता घरी पोहोचलो होतो. हातपाय धुवून वगैरे घेतला तर जेवायलाच बसायचंय, जेवण करतो. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शिवरात्री.